राज्यपालांच्या वेलकमला मी आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गेलेलो होतो। राज्यपाल फार साधे सरळ आहे। तो अनुभव कसा मला आला, राज्यपालांचा शपथविधी ज्या दिवशी होता त्यावेळेस आपल्या सरकारी विमान राज्यपाल मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना वापरण्याचा अधिकार आहे। त्यामध्ये आम्ही त्यांना विमान पाठवत होतो। त्यांनी सांगितलं मला विमान पाठवू नका, ही सर्व्हिस फ्लाईटने येईल आणि ते सर्व्हिस फ्लाईटने आले। आम्ही त्यांना वेलकम करायला गेलो आणि नंतर तसंच त्यांना शपथ देण्याचं काम आपल्या मुंबई चीफ जस्टिस हायकोर्टाचे त्यांनी केलं। आम्ही नंतर त्यांच्याबरोबर सगळ्यांनी राज्यपाल महोदयांच्याबरोबर थोडासा जेवणाचा आस्वाद घेतला, थोड्याशा गप्पा मारल्या। ते ज्या राज्यातून आले त्या राज्याची परिस्थिती ते सांगत होते कशी आहे। हे आहेत कोइंबतूरचे, दोनदा तिथं खासदार झालेले आहेत, त्याही भागातल्या काही बाबी सांगत होत्या। आत्ताही त्यांना वेलकम करायला आणि त्यांना गाडीपर्यंत सोडायला मी गेलो, तेव्हाही काही गोष्टी एका चांगल्या भावनेने त्यांनी मला कानामध्ये सांगितल्या, कान गोष्टी, आणि त्या माझ्या हिताच्या आहेत, माझ्या भल्याच्या आहेत। याचा अर्थ राज्यपाल इव्हन मला अधिकारी म्हणाले, दादा काल आम्ही राज्यपाल महोदयांना भेटलो, फार त्यांचा बारकाईनं अभ्यास आहे आणि सगळ्यांशी मिळून मिसळून ते राहतात असा आतापर्यंतचा सहवासातला अनुभव। तरुणांना संधी देण्याच्या मुद्द्यावरून तरुण म्हणून जय पवारांना बारामतीतून संधी दिली जावी असं जयदादांचे समर्थक म्हणतात। मी काय देऊ, शेवटी काही लोकशाही आहे। मला तर फार काही त्याच्यामध्ये रस नाही आहे, कारण मी 7-8 निवडणुका केलेल्या आहेत। त्याच्या संदर्भामध्ये जर आमच्या जनतेचा तसा कल असेल कार्यकर्त्यांचा तर पार्लमेंटरी बोर्डामध्ये जरूर तोही विचार केला जाईल। पार्लमेंटरी बोर्ड आणि त्या भागातले कार्यकर्ते जे काही मागणी करतील ते करायला आम्ही तयार आहोत।